गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेमधला राजकीय संघर्ष हा लपून राहिलेला नाहीये। आता या वादाचा नवा अंक समोर आल्याचं दिसतंय। नालायक लोकांच्या हातात महापालिकेची सत्ता देऊ नका असं म्हणत नाईकांनी शिंदेंना पुन्हा एकदा डिवचले आणि त्यानंतर शिवसेनेमधून सुद्धा संतप्त प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे। बघूया। या नालायक लोकांच्या हातात जर ही महापालिका सत्ता गेली ना तर समजा वाटोलं झालं समजा शहरात। उठसूट एकनाथ शिंदे साहेबांवर टीका केलेली खपून घेणार नाही हे मी स्वतः नवी मुंबईमध्ये जाऊन सांगितलेलं आहे। नवी मुंबई हे ठाणे जिल्ह्यातील राजकीय संघर्षाचं मोठं केंद्र ठरत आहे। इथे महायुतीमध्ये ठिणगी पडली आहे। वनमंत्री गणेश नाईक आणि शिवसेना शिंदे गटात विस्तवही जात नसल्याचं चित्र आहे। आताही एका कार्यक्रमात गणेश नाईकांनी खासदार श्रीकांत शिंदे यांचं नाव न घेता हल्लाबोल चढवलाय। नालायक लोकांच्या हातात सत्ता गेली तर नवी मुंबईचं वाटोळं होईल असं म्हणत गणेश नाईकांनी अप्रत्यक्षपणे शिंदेंवर टीकास्त्र डागलंय। त्याला शिवसेनेनंही प्रत्युत्तर दिलंय। उठसूट टीका खपून घेणार नसल्याचा इशारा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिलाय। जर का जो एफएसआय जो यूडीने जर सँक्शन केला आहे ना तो पूर्ण वापरला गेला तर या शहराची वाट लागून जाणार आहे। आज तरी नवी मुंबईमध्ये पाणी काही ठिकाणी फक्त साचतं नवी मुंबई, कारण तशा प्रकारची रचना पण नाल्यांची केलेली आहे। नवी मुंबईच्या रस्त्यात तशी रचना केलेली आहे, परंतु भविष्यकाळाची आणि या नालायक लोकांच्या हातात जर ही महापालिका सत्ता गेली ना तर समजा वाटोलं झालं समजा शहरात। मी विश्वासाने बोलतो, माझा मनात कोणाविषयी द्वेष नाही आणि गणेश नाईक सुखी आहे। मुद्दा असा राहतो, समन्वय समितीमध्ये समन्वय साधण्यासाठी आपण असताना समन्वय समितीमध्ये काही अडचणी सांगितल्या पाहिजेत। जर समन्वय समितीची तेवढी कुवत नसेल तर त्यांनी देवेंद्रजी असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील यांच्यावर बसलं पाहिजे। उठसूट एकनाथ शिंदे साहेबांवर टीका केलेली खपून घेणार नाही हे मी स्वतः नवी मुंबईमध्ये जाऊन सांगितलेलं आहे। शिवसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी गणेश नाईकांना चोख प्रत्युत्तर दिलंय। एका सर्वेक्षणाचा दाखला देऊन वाघमारे यांनी गणेश नाईकांना टोला लगावलाय। नवी मुंबई आणि ठाणे या दोन्ही ठिकाणी आत्ताच्या रिसेंट सर्वे प्रमाणे आणि त्याच्या अगोदरच्या सर्वे प्रमाणे पण बीजेपी ही कंप्लीट बॅकफूटवर गेलेली आढळून येते। बीजेपीला काही स्थान राहत नाही ठाणा आणि नवी मुंबईमध्ये, हे त्या सर्वेमध्ये दिसून आलेलं आहे। आणि त्याच्यामुळे गणेश नाईकांसारखे नेते जी आग पाडत टीका आमच्यावर करण्याचा प्रयत्न करतायत, आमच्या नेत्यांबद्दल वाटेल तसं बोलतायत, त्याचं कारण तेच आहे, कारण त्यांना आलेलं फ्रस्ट्रेशन आहे। दरम्यान काही दिवसांपूर्वी जनता दरबार घेण्यावरूनही नाईक आणि शिंदेमध्ये संघर्ष झाला होता। जनता दरबार घेत गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंचं नाव न घेता त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला होता। ठाण्यात माझ्या रेंजचा नेता नाही असं म्हणत गणेश नाईकांनी पुन्हा एकदा शिंदेंवर निशाणा साधला होता। मी विनम्रपणे सांगतो, ठाणे जिल्ह्यामध्ये माझ्या रेंजचा एकही राजकारणी शिल्लक राहिलेला नाही। गणेश नाईकनी जनतेच्या बरोबर काम केलं, जनतेचं प्रेम मिळालं। गणेश नाईकची ताकद जनतेचं प्रेम आहे। गणेश नाईकची फिजिकली ताकद नाही, मनी पॉवर नाही, मसल पॉवर नाही, चेअर पॉवर नाही। ठाणे जिल्ह्यात माझ्या रेंजचा रेंज म्हणजे त्यांना फॉरेस्टची रेंज म्हणायची का, पण ती जनावरांसाठी वापरतात ना रेंज न पण मला वाटतं माणसांचा विचार करावा राजकारणामध्ये आपण नाही। गणेश नाईक अतिशय सिनियर नेते आहेत, त्यांचं एखादं वाक्य बाजूला काढून आपण त्याच्याबद्दल काहीतरी गैरसमज पसरवणं मला योग्य वाटत नाही आहे। त्याच्यामध्ये गणेश नाईक भेटले तर मी त्यांच्याशी नक्की बोलीन, पण ते माझ्याशी या विषयावर काही बोलणारच नाहीत, त्याच्यामुळे तुम्ही लक्ष वेधलं त्याबद्दल ठीक आहे। याआधी देखील गणेश नाईकांनी अनेकदा एकनाथ शिंदेंना लक्ष केलंय। नवी मुंबईत सत्ता मिळवून दिली आहे, ठाण्यातही सत्ता मिळवून देऊ शकतो, मात्र त्यासाठी रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल असा हल्लाबोल गणेश नाईकांनी केला होता। 9 सप्टेंबरला गणेश नाईकांच्या उपस्थितीत ठाण्यात भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाली। नवी मुंबई महापालिकेत मी पक्षाला सत्ता मिळवून दिली, ठाण्यातही मी सत्ता मिळवून देऊ शकतो असं नाईक म्हणाले। त्यासाठी रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल, यासाठी तुम्ही तयार आहात का असा सवाल गणेश नाईकांनी कार्यकर्त्यांना केला। 18 ऑगस्टला एकनाथ शिंदेंना लॉटरी लागली आणि मुख्यमंत्री झाले, कमावलेलं टिकवता आलं पाहिजे असा टोला गणेश नाईकांनी लगावला। 27 जूनला नवी मुंबईचे वैरी बाहेरचे आहेत असं म्हणत गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता। 2 एप्रिलला एकनाथ शिंदेंच्या काळात कामं झाली नसल्याची टीका गणेश नाईकांनी केली होती। शिंदे विरुद्ध नाईक हा संघर्ष जगजाहीर आहे।
आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत हा संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीमध्ये शिंदे नाईक वादाची पडलेली ठिणगी आगामी काळात चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.